नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आता आपलं सत्र 6वं आहे बघा. बघता बघता 6 दिवस झालीत आपली. ठीक आहे, मग आता हा 6वा दिवस आपण बघतोय. या 6व्या दिवशी आपल्याला बघायचंय आणि काय तर आज आपण व्याकरण बघणार आहे, ते मराठी. मग सर आता तुम्ही पुरस्कार घेत होते, राजकीय घडामोडी घेतल्या आणि मध्येच का बरं मराठी? तर कारण सांगतो मित्रांनो, मला 2-3 विद्यार्थ्यांचे मेसेज असे आलेत की सर सलग एक विषय नका घेऊ, थोडं थोडं प्रत्येक विषयाचे एक टॉपिक घ्या, म्हणजे जेणेकरून आमचं एका टायमिंगला सर्व विषय सोबत चालू राहते. त्यामुळे आपण आता मराठीचं घेतोय. चला मग मराठीचं घेताना आता मराठी चालू घडामोडी संपवू आपण आणि मग बाकीकडे जाऊया. आणि कृपया लवकरात लवकर तुम्ही जॉईन व्हा, या युट्यूबला जॉईन व्हा. इथून पुढे तर अजून मज्जा आहे, खूप खूप काही शिकायला भेटणार आहे. फक्त जॉईन व्हायचं, लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं, बाकी विद्यार्थ्यांना पण पाठवायचं. त्यांच्यापर्यंत ती माहिती गेलीच पाहिजे, त्यांना ती पोहोचलीच पाहिजे. आणि कमेंट करत चला, काय वाटतंय व्हिडिओ बद्दल, कसा वाटतोय व्हिडिओ, काय नाही. आणि पहिलीच कमेंट पिन असते माझी, जिच्यात टेलिग्रामची लिंक असते, तिच्यावरून तुम्ही टेलिग्रामला जॉईन व्हा. तिथं अपडेट येत असतात, तिथे हे PDF येत असतं. बर मग सर आता काय बघायचंय? तर आता आपल्याला बघा आज बघायचंय मराठी. पण मराठीमध्ये पण काय, तर मराठीमध्ये वर्णमाला हा चॅप्टर बघायचा. वर्णमाला हा चॅप्टर आपल्याला बघायचा आहे. बर हा चॅप्टर बघताना लक्षात ठेवा, याचं वेगवेगळं वेटेज, कंबाईनला काही वेगळ्या लेवलला येतो, सरळ सेवेला काही वेगळ्या लेवलला येतो. पण मी शिकवणार असा आहे ज्याचा फायदा कंबाईनवाल्यांना पण झाला पाहिजे, कंबाईन जनतेला पण झाला पाहिजे. आणि तुम्हाला सरळ सेवा, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, अजून काय काय असेल, वनरक्षक, पोलीस भरती, सर्वांना नक्की होईल. या हेतूने जाऊन प्रत्येक लेक्चर घेतोय आणि ते तुम्ही बघा. त्यामुळे हा विचार करू नका मग मी सरळ सेवा करतोय मग माझ्यासाठी आहे का नाही, मी कंबाईन करतोय माझ्यासाठी आहे का नाही. त्यामुळं तो विचार न करता तुम्ही हे व्यवस्थित करा, बघा, सगळं व्यवस्थित चालू. चला बघा आता मराठीमध्ये आपण बघा काय पहिले काय बघायचं रे आपल्याला, वर्णमाला. मग नेमकं वर्णमाला काय सर, वर्णमाला म्हणजे काय? मग सर आम्हाला माहिती आहे 12 खडी राहते तीच का? सर वर्णमाला म्हणजे काय, आपण जे लिहितो तेच का? हे प्रत्येकाला माहिती, पण ती कशी तयार झाली, ती काय, परीक्षेत काय विचारतात, त्याच्यामधलं परीक्षेत येतं काय, आपल्याला जमतं किती, नेमकं त्याचा उगम काय, नेमकं कुठून आली, कशी तयार झाली, काय तयार झालं, कसं तयार झालं, काय भाषेची कौशल्य, काय वर्णमालेची वैशिष्ट्ये, काय वर्णमाला, किती प्रकारे वर्णमालेची, हे सगळं आपल्याला डिटेल बघायचं. ओके चला बघूयात. 2 दिवस आपण हा चॅप्टर चालू. ठीक आहे, चला बघा. पहिलं वर्णमाला, त्यात आपण काय काय बघणार रे, वर्णांचे प्रकार बघणार आहे. ठीक आहे, त्यानंतर वर्णांचे विचार म्हणजे काय, त्यानंतर वर्णांची संधी, त्यानंतर संधी, असे 3 टाईप आपण बघणार. बर प्रश्न कशावर विचारल्या जातात, प्रश्न कशावर विचारल्या जातात, तुम्हाला वर्ण म्हणजे काय त्याच्यावर प्रश्न विचारला जातो. तुम्ही सांगाल पुढे एक एक, याच्यातला प्रत्येक पॉईंट मी तुम्हाला पुढे सांगायला शंका नाही काहीच. ठीक आहे, पण हे सगळं तुमचं कव्हर होणार आहे ज्यावेळेस आपला चॅप्टर संपल. त्यानंतर फक्त PYQ जाऊन बघायचे, किती येत आहे किती नाही ते बघा. तुम्ही मराठीसाठी एक काम करून घ्या, चलते सरळ सेवेला काय थोडा जास्त अभ्यास केला की आपण पापात जात नाही. 0 एरर मराठीचं पुस्तक घ्या, PYQ MPSC सगळे व्यवस्थित सोडा, शब्दसंग्रह तो व्यवस्थित करा. त्याच्या बाहेर मला वाटत नाही सरळ सेवेला काही जाईल मग. ठीक आहे, चला बघूयात. मग प्रश्न कशा विचारले जातात, वर्ण म्हणजे काय ते विचारलं जातं. त्यानंतर मूलध्वनी म्हणजे काय ते विचारलं जातं. ठीक आहे, त्यानंतर वर्ण आणि मूलध्वनी यातील फरक काय हे विचारलं जातं. आता तुमच्यातले काय म्हणतात मास्तर आम्हाला नेमकं मूलध्वनी काय तेच कळलं नाही आणि तुम्ही मूलध्वनी आणि वर्णातला फरक सांगताय. सगळं गण होईल, गवळण होईल, सगळी गाणी वाचतील, फक्त प्लेलिस्ट जॉईन करायला असावी. प्लेलिस्ट मध्ये एक एक गाणं आपलं टाकलेलं आहे, आपण ते एक एक वाजणार आहे. त्यामुळे असा विचार करू नका सर काय काय नाही, फक्त लक्ष देऊन बघा. आणि असं शिकवाल ना ते विसरणारच नाही, विसर म्हणलं तरी विसरणार नाही. चला मग त्यानंतर अजून प्रश्न कशावर येतो, भाषा कौशल्याच्या पायऱ्या. काय बाबा भाषा कौशल्याच्या पायऱ्या. त्यानंतर वर्णमालेची संकल्पना काय, ती निर्मिती कशी झाली. ठीक आहे, त्यानंतर तिचे वैशिष्ट्य काय, एकूण वर्णमाला संख्या किती वर्णांची. ठीक आहे, त्यानंतर परभाषीय वर्ण म्हणजे दुसऱ्या भाषेतले वर्ण कोणकोणते, या सर्व गोष्टी आपण आता बघणार आहोत. व्यवस्थित बघा, व्यवस्थित करा, 100% निकाल येणार आहे. जॉईन व्हा, टेलिग्रामला व्हा, युट्यूबला व्हा, सगळीकडे जॉईन राहा. चला बघा मग आता वर्णमालेमध्ये बघूयात आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित. चला पहिले ह्या सगळ्या गोष्टी बघूयात. चला सुरुवात करू आपण, नेमकं वर्ण भाषेची कौशल्य काय. बर सध्या तुम्ही स्लाइडवर काहीच बघू नका. ठीक आहे, सध्या स्लाइडवर काहीच बघू नका, मी तुम्हाला जसं जसं सांगतो तसं बघ. मला एक सांगा, आपण जन्माला आलो बरोबर, मग जन्माला आल्याच्या नंतर आपण सर्वात पहिले कोणती क्रिया केली, कोणती क्रिया करत गेलो, आपल्याला काय काय गोष्टी व्हायला लागल्या सांगा बरं, काय काय गोष्टी आपल्यात बदल झाल्या.
आपण काय काय गोष्टी बदल करत गेलो. नाही सर मी हात हलवायला लागलो, नाही सर मी पाय हलवायला लागलो, सर मी मुडकं हलवायला लागलो. हे नाही विचारतो मी तुम्हाला. मी तुम्हाला काय विचारतोय की तुमच्या याच्यात काय बदल झाला, म्हणजे जे वर्णमालेबद्दल विचारलं किंवा काय बदल झाला. अगोदर तुम्ही बोलायला शिकले का, अगोदर तुम्ही ऐकायला शिकले का, अगोदर तुम्ही लिहायला शिकले का, अगोदर वाचायला शिकले, नेमकं काय काय तुमच्यात बदल होत गेली. अगोदर काय जमलं, त्याच्यानंतर काय जमलं, त्याच्यानंतर काय जमलं, त्याच्यानंतर काय. यालाच म्हणतात भाषेची कौशल्य. पण ही जी भाषेची कौशल्य आहे तरी कशा प्रकारची आहे काय, तर तुम्हाला आठवतं का रे, आपण लहान असताना सगळ्यात पहिले आपल्या ते क्रिया घडली ती म्हणजे ऐकणं. आपल्याला बाकी काही जमत नव्हतं. आपल्याला बोलता येत होतं का, नाही. आपल्याला लिहिता येत होतं का, नाही. आपल्याला वाचता येत होतं का, नाही. आपल्याला फक्त ऐकता येत होतं आणि आपण बघत होतो समोर, बरोबर आहे का नाही. आणि आपल्याला ऐकता येत होतं. बऱ्याच वेळेस आपण म्हणतो बघा, लहान बाळ असतं एखादं, लहान बाळ बघा तुम्ही काही म्हणले तर ते असं त्याला बोलता येत नाही, पण ते अशा काहीतरी रिॲक्शन वगैरे देतं. त्या रिॲक्शन म्हणजे काय, तुम्ही जे बोललात ते त्याला ऐकू आलेलं आहे, त्याला ते कळालेलं आहे, पण तो बोलू शकतोय का, नाही. सर्वात पहिले त्यानं काय केलं, ऐकलं. हेच झालं भाषेचं पहिलं कौशल्य, ऐकणे. पहिलं कौशल्य काय मग भाषेचं, ऐकणे. आलं का लक्षात, पहिलं कौशल्य काय, ऐकणे. कसं, मग ऐकल्यावर तुमचं ऐकत 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 ऐकायला लागता लागता एक दिवस ते मम्मा, पप्पा, बा, आ असे शब्द बाळ तोंडातनं काढायला लागले. म्हणजे याचा अर्थ काय करायला लागलं रे ते, याचा अर्थ काय करायला लागलं, त्याच्या मुखातनं शब्द बाहेर पडायला लागले. त्याचा अर्थ ते करायला काय लागलं, तर ते काय करायला लागलं माहित आहे का, ते बोलायला लागलं. हळूहळू एक एक शब्द, दोन दोन शब्द, तीन तीन शब्द, एक एक नाव, पप्पा, मम्मी, बाबा, आई, हळू छोटे छोटे शब्द, म्हणजे तो बोलायला लागला. पहिले त्याला ऐकू यायला लागलं, तुमचं त्याला तुम्ही जे करताय जे बोलताय त्याला ते कळायला लागलं. त्यानंतर त्याला कळायला लागलं ते, त्यानंतर तो ऐकायला लागला, ऐकू यायला लागले, म्हणजे कानाने त्याला समजू लागलं तुम्ही काय बोलताय म्हणून. त्याचा जरी त्याला अर्थ कळत नसता, तुम्ही काय बोललात हे त्याच्या कानावर पडायला लागलं. नंतर तो स्वतः शब्द बोलायला लागला, म्हणजे अर्थ काय झालं, तो बोलायला लागला, तो बोलायला शिकला. मग थोडा मोठा झाला, आपला पिंट्या थोडा मोठा झाला का, तो पिंट्या संभाषण करायला लागतो बघा. गल्लीतल्या पोरासोबत असेल, इकडं असेल, तिकडं असेल, हे असेल, ते असेल. मोठा पिंट्या सोडा, मोठे पिंटे वेगवेगळ्या चर्चा असतात त्यांच्या, त्या सोडा. लहान पोरांचं बोलूया. ते वेगवेगळी चर्चा करायला लागतात. याचा अर्थ काय, एकमेकांसंग बोलायला लागतात, संभाषण करायला लागतात, बरोबर आहे. म्हणजे तू काय, मी काय, माझं काय, तुझं काय, ते एकमेकाशी बोलायला लागतात. ते झालं संभाषण. ही झाली तिसरी पायरी. मग नंतर हा जो पिंट्या आहे हा अजून थोडासा मोठा होतो, मग हा लिहायला लागतो. हा, तो काही पण वेगवेगळ्या गोष्टी लिहितो, त्यात काही शंकाच नाही. हा, पण मी माझं म्हणणं काय, तो काय लिहितो, काहीतरी पत्र असेल, अक्षर असेल, शुद्ध लेखन असेल, अक्षर गिरवणं असेल, ह्या गोष्टी लिहायला. हा, ती गोष्ट वेगळी. पुढे जाऊन तो पत्र पण लिहायला लागतो, वेगवेगळी पत्र. त्या पत्रांचा आपला काही संबंध नाही. आपल्याला अभ्यासात फक्त एवढं शिकायचं आहे की लिहिणं शिकणे, तो लिहिणं शिकतो. त्यानं बायको पुढे जाऊन काय कुणाला पत्र लिहिले, काय लिहिले. आता तर मोबाईल आलात ना, आता पत्र लिहायची गरज राहिली नाही, चिठ्ठ्या लिहायची. सो ते सोडा, पण लिहायला शिकला. इन शॉर्ट आपलं फोकस कुठं पाहिजे, लिहिणे. किती पायरी झाली रे लिहिणे, ही झाली चौथी पायरी. आणि मग त्याच्यानंतर तो स्वतः लिहायला लागला आणि दुसऱ्यानं लिहिलेलं तो वाचायला पण लागला. दुसऱ्यानं जे लिहिलं तो ते वाचायला पण लागला. म्हणजे यानं एखाद्याला पत्र चिठ्ठी दिली असेल, ती पत्र चिठ्ठी याला आल्यावर ती तो वाचायला पण लागला ना, समोरचे लिहिलेलं. आलं का लक्षात. म्हणजे आपण पहिले ऐकणे, नंतर बोलणे, नंतर संभाषण, नंतर लिहिणे आणि नंतर वाचन, अशा झाल्या या भाषेच्या 5 पायऱ्या. सांगा रे, विसरशाल का. विसरूच शकत नाही, कारण मी तुमच्यामध्ये पाठ करून नाही घेतलं, त्याची कन्सेप्ट क्लिअर करून दिली. आधी काय होतं, मग आपल्याला ऐकू येतं. नंतर काय होतं, आपण ते बोलायला लागतो. नंतर काय होतं, आपण ते एकमेकांसोबत संभाषण करायला लागतो. नंतर काय होतं, आपण लिहायला लागतो. लिहायला लागल्यावर नंतर काय होतं, आपण ते वाचायला पण लागतो. झालं, हीच भाषेची 5 कौशल्य. मी असं पण सांगू शकतो, असं पण तुम्हाला सांगू शकतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, ऐकणे, बोलणे, संभाषण, लिहिणे आणि वाचन, ही झाली आपल्या भाषेची 5 कौशल्ये, 5 पायऱ्या. भाषेच्या पायऱ्या, बरोबर, कौशल्याच्या पायऱ्या. ह्या झाल्या आपल्या 5 पायऱ्या. मग आपण आता पुढे बघूया. मग ध्वनी म्हणजे काय, ऐकणे, बोलणे, संवाद, काय संबंध. पोरांना पण स्लाइड वाचता येते ना, ते पोरांच्या टाळक्यात गेलं पाहिजे. पोरांना अक्षरशः असं झालं पाहिजे, ते विसरलेच नाही पाहिजे. या लेवलला जो शिकवावं लागतं ते तुम्हाला मी सांगितलं. बर, आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो बघा. बर, एक मिनिट दाखव. ठीक आहे, इकडे बघा.
सर का बरं काढली सर तुम्ही ही जिना कशाला काढला सर? हा जिना नाहीये. हे जे मी असं लिहिलंय ना, तर खरं तर याची लिहिण्याची पद्धत काय ती बघा. आता पीपीटी मध्ये असं लिहिलं गेलं, पण रिअल मध्ये कसं असतं. पहिली पायरी ही कोणती आहे? पहिली पायरी आहे. कोणती आहे पहिली पायरी? ऐकणे. पहिली पायरी कोणती रे? ऐकणे. चला दुसरी पायरी कोणती रे? बोलणे. चला पेन 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 बदलू आपण आज. बोलणे. हा चला त्यानंतर तिसरी पायरी लिहू आपण बघा. पहिली पायरी कोणती? ऐकणे. नंतर बोलणे. नंतर त्याच्यानंतर कोणती रे? संभाषण. त्याच्यानंतर कोणती आहे रे पायरी आपली? सांगा बरं पटकन. चला त्याच्यानंतर कोणती सांगा रे पायरी? बघा आपण कोणकोणत्या पायऱ्या बघितल्या? ऐकणे पहिली पायरी आहे, बोलणे दुसरी पायरी आहे, संभाषण तिसरी पायरी आहे, आणि त्याच्यानंतर मग आपला पिंट्या लिहायला शिकला. काय करायला शिकला? लिहायला. आणि मग सगळ्यात नंतर तो वाचायला शिकला. वाच म्हणजे कळलं का रे? ही पहिली पायरी आहे. 1 2 3 4 5 ह्या झाल्या भाषा कौशल्याच्या 5 पायऱ्या. असं हे बघ इथून हे फक्त मी तुम्हाला 1 2 3 4 लक्ष द्यावं म्हणून लिहिलं होतं. खरं पायऱ्या अशा लिहिल्या जातात त्या. ठीक आहे. आलं लक्षात? ओके चला पुढे बघूयात. पुढे काय? ध्वनी. ध्वनी म्हणजे काय रे? ध्वनी म्हणजे काय? एखादी गोष्ट समजा मी जे काय बोलतोय ते तुम्हाला काय होतंय? ऐकता येतंय. म्हणजे ऐकताय तुम्ही, पण तुम्ही काय ऐकताय? एक आवाज ऐकताय, एक साऊंड ऐकताय. आणि तो जो आवाज आहे त्यालाच काय म्हटलं जातं? ध्वनी. काय म्हटलं जातं त्याला? ध्वनी. तो दिसतोय का तुम्हाला? नाही दिसत आहे, पण कानावर पडतोय, काहीतरी बोलतोय हे कळतंय, ते झालं ध्वनी. तुम्ही ऐकता, तुम्ही बोलता, संभाषण करता, ते झालं तुमचं ध्वनी. म्हणजे त्याचा तुम्ही जो प्रयोग करतात बोलण्याचा तो झाला ध्वनी. पण तो दिसतोय का तुम्हाला? अजिबात दिसत नाहीये. तो आहे, तो वर्ण आहे, पण तो दिसत नाहीये. बरोबर आहे का नाही? आता दिसत नाहीये हे पण म्हणतो मी, हा एक ध्वनीच झाला. बरोबर आहे. मग ध्वनी म्हणजे काय? ध्वनी म्हणजे काय? ऐकणं, बोलणं आणि संवाद. म्हणजे तुम्ही कोणाला तरी बोलता, कोणाच तरी ऐकता, कोणाला तरी सांगता, हे सगळं ध्वनीमध्ये घडतं. पण ह्या ध्वनीला जेव्हा आपण चिन्ह देतो, काय ह्या ध्वनींना आपण चिन्ह देतो. मग चिन्ह म्हणजे काय हो सर? तर चिन्ह म्हणजे ह्या ध्वनीला आपण समजा मी म्हणलो बोलणे, ऋषी बोलतो, अजिंक्य बोलतो, तर मी तर बोलतो लिहिलं. बोलतो बोलतो. बरोबर आहे. मग बोलतो हा जो शब्द मी लिहिला, तर हा जो शब्द आहे बोलतो, हे झालं माझ्या मुखातले जे ध्वनी येतो ते बाहेर बोलतो म्हणून ते त्याला एखादं चिन्ह देणं, म्हणजेच ते लिहिणं, म्हणजेच झालं चिन्ह. म्हणजे तुम्ही जे काय ऐकलंय, तुम्ही जे काय ऐकताय त्याला शब्दात मांडणं म्हणजे झालं चिन्ह देणं, लिहिणं. आणि त्याला लिहिणं, तुम्ही जे लिहितात ते काहीतरी तुम्ही लिहिलेलं आहे त्याला म्हणतात चिन्ह. ठीक आहे. तुम्हाला सर हे तर अक्षरे तुम्ही चिन्ह म्हणतात. तू आधीच सांगितली एक एक गाणं वाजणारी, एक एक कन्सेप्ट क्लिअर होऊ दे. ठीक आहे. हे झालं चिन्ह. म्हणजे तुम्ही जे ऐकलं ते तुम्ही कशावर तरी उमटवलं. बरोबर आहे. मग ते झालं बोलतो, मग ते झालं चिन्ह. बरं, जे ऐकतो त्याची आपण काहीतरी मांडणी करत असतो, म्हणजे त्याचे लिखाण करत असतो. बघा आतापर्यंत मी जे सांगितलं, जे समजावून सांगितलं तेच आहे. जे ऐकतो, समजा मी म्हणलो ऋषी, हे तुम्ही ऐकले. ओके चला पुढे आपण काहीतरी त्याची मांडणी करत असतो. मग त्याची आपण मांडणी करतो ना. मी जर म्हणलं लिहा मित्रांनो ऋषी, मग तुम्ही त्याची मांडणी काय ऋषी म्हणून लिहिताय, त्याला त्या अक्षराला चिन्ह, ते काहीतरी चिन्ह देताय तुम्ही, तिथं काहीतरी लिहिताय, ते झालं चिन्ह. बरं, तुम्ही आता परत म्हणाल सर ते अक्षर झालं ना. अहो थांबा, मी बोलतो त्याच्यावर. अक्षर काय, चिन्ह काय, ध्वनी काय, वर्ण काय, पण कसं कसं जावं लागतं ते बघा. हा तुम्ही ऐकलं, ते बोललेत,
बोललेलं तुम्ही ते लिहिलं म्हणजे ते झालं चिन्हात रूपांतर. ठीक आहे, म्हणजे ते काय त्याचं आपण लिखाण केलं म्हणजे ते झालं चिन्ह. बरं, आता पुढे दुसरं बघूयात. बघा वर्ण. आता बघा, मुखावाटे निघणाऱ्या ध्वनींना लिहिणे, चिन्ह देणे म्हणजेच वर्ण होय. मग मी का बरं तुम्हाला चिन्ह चिन्ह ओरडत होतो? त्याच्या मागचं कारणच ते होतं की पहिले तुम्ही काहीतरी बोलतायत, तुमच्या मुखावाटे एक ध्वनी पडतोय, तो ध्वनी जेव्हा पडतोय त्या ध्वनीचं तुम्ही जे लिखाण करतात त्याला किंवा त्याला जे चिन्ह देतात त्यांनाच म्हणतात वर्ण. आणि ती झाली ही वर्ण. आलं का लक्षात? हेच येते वर्ण. कळालं का? मी जर डायरेक्ट असं सांगितलं असतं तुम्हाला, सपोज आता तुमच्या लक्षात आलं नेमकं वर्ण म्हणजे काय, चिन्ह म्हणजे काय, ध्वनी म्हणजे काय. मुखावाटे पडणारा आवाज ध्वनी, त्याचं आपण जे काय लिखाण करतो त्याला जे काय चिन्ह देतो त्याला काहीतरी आपण चिन्ह देतो, आणि ते जे दिलेलं चिन्ह आणि लिखाण असतं त्याला काय म्हणलं जातं? वर्ण. मी असं पण सांगू शकत होतो, असं पण म्हणू शकत होतो, बघा मित्रांनो, ध्वनी ऐकणे, बोलणे आणि संवाद, नंतर आपण ते लिहितो म्हणजेच ते लिहितो, जे ऐकतो त्याची आपण मांडणी करतो असं सांगितलं असतं. आणि नंतर म्हणलं असतो मित्रांनो वर्णांची व्याख्या ऐका, मुखावाटे निघणाऱ्या ध्वनीला लिहिणे व चिन्ह देणे म्हणजेच वर्ण होय. मग हे वर जे होतं तेच इथं मी आणलेलं आहे, मी तेच बोलणार होतो. तुम्हाला ते रिपीट वाटलं असतं, पण एक कन्सेप्ट राहत असते, ती क्लिअर केल्यावरच तुम्हाला हे कळत असते, आणि तीच मी तुम्हाला क्लिअर केली. म्हणजे हेच फरक राहतो वाचण्यात आणि लिहून शिकण्यात. बरं, मग वर्ण म्हणजे काय? तुम्ही जे काय मुखावाटे बोलतायत, मुखावाटे बोलून जे ध्वनी तुमचे बाहेर पडतायत आणि ते पडलेल्या ध्वनींना तुम्ही जे काय चिन्ह देतायत, जे काय चिन्ह देतायत, आणि ते चिन्ह ज्या वेळेस तुम्ही लिहितात त्याला, ते जे लिखाण, ते चिन्ह जे असतं तुमचं त्यालाच म्हणतात वर्ण. मग अ असल, ब असल, क असल, ड असल, जे काय असेल ते काय झाले? चिन्ह झाले. ओके, आता इथपर्यंत सगळ्याला कळणार आहे भाषेचे कौशल्य काय, वर्ण काय, चिन्ह काय आणि ध्वनी काय. एवढं सगळ्यांना प्रॉपर झालं का नाही मला सांग. बरोबर आहे? चल आगे जाएंगे. आता मूल ध्वनी आणि वर्ण यातला फरक बघा. आता आपल्याला काय बघायचं? मूल ध्वनी आणि वर्ण याच्यात काय फरक आहे नेमका. वर्ण म्हणजे कळणार आहे तुम्हाला. आता वर्ण म्हणजे कळालं का नाही? काय वर्ण म्हणजे की बाबा एखाद्या याला तुम्ही जे काय चिन्ह वगैरे, एखाद्या तुमच्या मुखावाटे जो काय ध्वनी बाहेर पडतोय त्या ध्वनीला जे काय लिखाण किंवा चिन्ह आपण देतो त्यालाच काय म्हणतात? वर्ण म्हणतात. आलं लक्षात? ओके, आता मूल ध्वनी बघू पहिले. ठीक आहे, पहिले मूल ध्वनी बघू. काय जे आपल्याला दिसत नाही, आधी सांगितलं मी, अगोदरच सांगितलेलं आहे, पण तुम्हाला ते रिपीट झाल्यावर अजून क्लिअर होईल. ही डायरेक्ट व्याख्या, पण हिची कन्सेप्ट मी तुमच्या आधीच क्लिअर केली. बघा, जे आपल्याला दिसत नाही पण भाषा बोलण्यासाठी ज्याचा वापर केला जातो त्यास मूल ध्वनी म्हणतात. तेच मी जी तुमची कन्सेप्ट मला क्लिअर केली की ध्वनी दिसताय का? ध्वनी तुम्हाला अक्षर दिसताय का? मी जे बोलतोय ते तुम्हाला दिसताय का? नाही. जोपर्यंत मी त्याला इथं लिहत नाही तोपर्यंत तुम्हाला ते दिसणार आहे का? रे नाही दिसणार. बरोबर, तोपर्यंत तुम्हाला ते दिसणार आहे का? नाही. ती अमृत आहे. अमूर्त आहे, अमृत नाही, अमूर्त. अमूर्त. ठीक आहे, मूलध्वनी अमृत असतात. अमृत वेगळं आणि अमूर्त वेगळं. ठीक आहे, बघा ती दिसताय का तुम्हाला? आतापर्यंत दिसताय का? नाही. मग ती काय झाली? मूलध्वनी झाली. तुम्हाला माहितीये क ड म अ फ ब हे माहिती आहे तुम्हाला, पण ते तुम्हाला अजून जोपर्यंत मी लिहिणार नाही किंवा जोपर्यंत तुम्ही एका ठिकाणी लिहिलेलं बघणार नाही तोपर्यंत त्याला तुम्ही वर्ण म्हणू शकतात का? नाही. तोपर्यंत त्याला तुम्ही काय म्हणणार आहे? ध्वनी, मूलध्वनी. ते झाली मूलध्वनी. भाषेसाठी त्याचा वापर केला जातो. आणि वर्ण म्हणजे काय? मूळ ध्वनीचे लिखित स्वरूप. ओके, झालं, संपला विषय. तेच तुम्ही जे काय आतापर्यंत तुमची ध्वनी तुम्ही सांगत होते क फ ब म ब भ, ते तुम्हाला तुम्ही जोपर्यंत लिहत नव्हते तोपर्यंत ते तुम्हाला दिसत नव्हते, फक्त ते तुम्हाला ऐकू येत होते, तेव्हा ते होते मूळ ध्वनी. पण त्याच मूळ ध्वनींना जेव्हा क फ ब म हे ज्यावेळेस मी उतरवतोय, लिहितोय, त्यावेळेस ते काय झालं रे? त्यावेळेस ते झालं वर्ण. कळाला ध्वनीतला फरक मूळ ध्वनी आणि वर्णातला? बरं, पुढे बघू. मूळ ध्वनी, वर्ण, अक्षर म्हणजेच वर्णमाला. बरं सर एवढं छोटं का? आता मी तुम्हाला सांगतो. मूळ ध्वनी कळलं का तुम्हाला? मूळ ध्वनी कळलं काय? वर्ण कळलं काय? अक्षर काय रे? तुम्ही जे काय लिहिता, आपण जे काय लिहितो आणि जे कधी नष्ट होत नसतात, अक्षर हे कधी नष्ट होत नसतात. ठीक आहे, ती झाली अक्षर. मग यांचं मिळून काय तयार होती? वर्णमाला. वर्णमालामध्ये मग काय येतं? वेगवेगळे येतं. काय तर स्वर येतं, स्वरादी येतात, व्यंजन येतात. पण स्वर, स्वरादी, व्यंजन ही आहेत, पण त्यांना काय ते काहीतरी मूळ ध्वनी पण आहेत, ते वर्ण पण आहेत, ते अक्षर पण आहेत. बरोबर आहे का नाही? मग तेच की ह्या तिघांचा एकत्रित संघ म्हणजे वर्णमाला. खाली तेच आता स्वर, स्वरादी व व्यंजन यांची क्रमवार मालिका म्हणजे वर्णमाला वय. बरोबर, स्वर, स्वरादी, व्यंजन. आता स्वर
बोलतोय तोपर्यंत साऊंड आहे, बरोबर आहे. लिहितो त्यावेळेस ते वर्ण होत आहेत, त्यांची मांडणी करतोय तेव्हा ते अक्षर होत आहेत. स्वरादी पण लिहितोय, बोलतोय तोपर्यंत ते ध्वनी आहेत, लिहितोय तोपर्यंत लिहिलं तेव्हा ते वर्ण झालेत, त्यांची मांडणी करण्यात आली तेव्हा ते अक्षर झाली, बरोबर आहे. व्यंजन आहे, बोलतोय तोपर्यंत वर्ण आहे, बोलतोय तोपर्यंत ध्वनी आहे, बोलल्यानंतर ती जेव्हा मी लिहितोय तेव्हा ते काय झालं, वर्ण झालं, आणि जेव्हा ती मी मांडणी करतोय झालं अक्षर. ओके झालं. हे तिन्ही म्हणजे स्वर, स्वरादी, व्यंजन यांची क्रमवार मालिका म्हणजे वर्णमाला होय. हे पोरांनी पुस्तकात पण वाचलं असतं, पण कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं असतं. ठीक आहे, चलो. आणि एवढं जीव तोडीनं पोट तिडकीनं सांगतोय, एक एक कन्सेप्ट क्लिअर करतोय मित्रांनो. इतकं एकदम पैसे देऊन पण एवढं केलं नसतं, एवढं हे करून सांगतोय. त्यामुळे मित्रांनो कृपया कमेंट मध्ये कळवत चला कसं वाटतंय लेक्चर, काय वाटतंय लेक्चर मध्ये, खरंच काय फायदा होतोय. ओके. आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, टेलिग्रामला पण जॉईन व्हा. चलो आधी मग आता बघूयात आपण आपली वर्णमाला. बघ हे जे व्यंजन आहे अशी लिहिल्या जातात, याच्या खाली पाय मोडून लिहितात. व्यंजन कधी पण पाय मोडून लिहिल्या जातात. ते आपलं काय आता बिचारा पीपीटीवाला होती एखादी त्याच्याकडून झाली वर व्यंजन लक्षात ठेवा. अजून हे कोणाला माहिती नसेल तर व्यंजन ही पाय मोडून लिहिल्या जातात, व्यंजन ही पाय मोडून लिहिल्या जातात. ठीक आहे. आता ठीक आहे, ओके. हा हे लक्षात ठेव. आता ते पेनाचे पण जाड जाड असल्यामुळं आपल्याला मोठं हे झालं. ठीक आहे, चवन लक्षात ठेव. पाय मोडून त्यात पिपरीत नाही करता त्याच्याकडून. ठीक आहे, चला बघा आता आपल्याला काय बघायचंय, स्वर बघूत आधी. स्वर किती आहे, स्वर 12. किती 12. आता मी तुम्हाला हे बघा काय काय बदल झाले पुढे सांगत चालणाऱ्या, तुम्ही कन्फ्युज होऊ नका. आता लय बदल झालेले आपले वर्णमाले बरेचसे. ठीक आहे, आता तुम्हाला सर आता तर 14 स्वर तुम्ही 12 कसं काय म्हणतायत, तर आता बघा चला. आता हे पहिले पहिले मी तुम्हाला सुरुवातीपासून एक एक सांगत येतोय. ठीक आहे, चला बघा. अ आ इ ई उ ऊ ऋ ऋ ए ऐ ओ औ. हे काय झालं रे, स्वर झाले. काय झाले, स्वर झाले. ठीक आहे. त्यानंतर स्वरादी. स्वरादी कोणते, आहा. आणि हा मी फक्त सध्या वर्णमाला तुम्हाला समजून सांगतोय, काय समजून सांगतोय. परत स्वर म्हणजे काय विषय स्पेसिफिकली सांगल. त्याच्यानंतर स्वरादी म्हणजे काय स्पेसिफिकली सांगेल. त्यानंतर व्यंजन म्हणजे काय स्पेसिफिकली सांगेल. ओके. त्याच्यामुळं हे असं समजू नका, सध्या तुम्हाला वर्णमाला समजून सांगतोय. वर्णमाला काय, कशा कशाचा भाग येतो, वर्णमालेत काय चेंजेस झाले, वर्णमाला कशी तयार झाली, सध्या कशी, आधी कशी होती, पारंपरिक कशी होती, आता काय बदल झालेत, कोणी बदल केलेत, केव्हा झालेत बदल, काय बदल झालेत, कशाबद्दल काय, हे आपण आज शिकणार. उद्या जेव्हा आपण वैशिष्ट्य बघूत ना वर्णमालेची, ज्यावेळेस आपण उद्या वैशिष्ट्य, आज वर्णमालेची वैशिष्ट्य वगैरे बघूत, पण उद्या एक एक गोष्ट बघणार आपण. स्वर काय नेमकं, व्यंजन काय, ठीक आहे, स्वरादी काय, हे आपण एक एक बघणार उद्या. ठीक आहे. आज फक्त वर्णमाला भाषेची कौशल्य बघितली, वर्णमाला कशी ती बघूयात, त्यानंतर थोडेफार वैशिष्ट्य बघूयात. चल बघूयात. बघा व्यंजन आहे. आता हे झाले व्यंजन. व्यंजन म्हणजे काय, मूळाक्षर. बर, ही काय व्यंजन आहे, एकूण 34 व्यंजन आहे. किती, 34 व्यंजन आहे. मी तुम्हाला सगळं सांगणार नाही काय बदल झाला काय नाही, लक्षात ठेवा. नाही तर एवढं शेड काढायचा आणि मास्तर म्हणलं 34 व्यंजन आहे. मास्तर हे पण म्हणलंय की पारंपरिक जे आपली वर्णमाला पहिल्यापासून चालू येतो त्याच्यातलं. आता याच्यात काय बदल झाले हे आता आपण बघू. त्याच्यात काय बदल झाला बघा. वर्णमालेचे वैशिष्ट्य. वर्णमाला कुठून निर्मिती झालेली आहे रे, संस्कृत मधून निर्मिती झालेली आहे. कशातून निर्मिती झालेली आहे, संस्कृत मधून. संस्कृत काय भाषा आहे माहित तर असं. ओके, हे माहित नाही मला क्षेत्र सोडून द्या. ओके, चल बघा. दुसरं वैशिष्ट्य काय, वर्णमालेतील वर्णांची संख्या. ठीक आहे, वर्णमालेतील एकूण वर्णांची संख्या किती आहे, मूळ वर्णमाला काय. आता बघा तुम्हाला काय पहिली वर्णमाला दाखवला त्याच्यातले काय काय चेंजेस झाले ते बघू. आता वर्णमालेतील वर्णांची संख्या, पण वर्णमालेतील वर्णांची संख्या दोन याच्यात आहे. एक जी पारंपरिक आहे, पारंपरिक जी चालत आलेली आहे, आणि एक आहे जी आधुनिक आहे. हे दोन बदल आहेत वर्णमालेत. ठीक आहे. आता पहिले आपण बघूया पारंपरिक. पारंपरिक म्हणजे मी आता तुम्हाला मागे दाखवलं. त्याच्यात स्वर किती होते रे, स्वर किती होते, 12. ओके, चला. त्यानंतर स्वरादी किती होते, 2. स्वरादी 2.
त्याच्यानंतर व्यंजन किती होते? 34. किती झाले एकूण? 48. ओके, आलं. मी पारंपरिकचं बोलतोय, नंतर आधुनिकचं बोलूया. इकडे आधुनिकचं पण सांगतो कधी. बघा मग, आणि आधुनिक वर्णमालेत काय झालं बघा, अरविंद मंगवळकर यांनी एक शिफारस केली. कधी? सप्टेंबर 2009 मध्ये. काय? सप्टेंबर 2009 मध्ये त्यांनी एक शिफारस सुचवली. ती म्हणजे स्वरांमध्ये 2 स्वरांचा समावेश करा. कोणत्या? ॲ आणि अ. सर हे तर काही असे नग असतील इथं लेक्चर बघण्याचे पहिल्यांदा ऐकताय. ॲ आणि अ या दोघांचा समावेश करा असं कोण म्हणलं रे? अरविंद मंगवळकर म्हणले. कधी म्हटले? सप्टेंबर 2009 मध्ये बोलले. कधी? सप्टेंबर 2009 मध्ये. मग स्वरांमध्ये यांचा समावेश करण्यात आला. बरं, कोणते रे ही स्वर? तर ही इंग्रजी स्वर आहे, इंग्रजी. ठीक आहे. मग इंग्रजी स्वर म्हणजे परभाषीय स्वर झाली, परभाषीय वर्ण. ठीक आहे, चला आलं लक्षात. मग ही संख्या आता इथं किती झाली? इथं 2 वाढले, म्हणजे इथं आधुनिक मध्ये किती झाले? 14. स्वर किती झाले? 14. हा, स्वरादीत काहीच बदल झाला नाही. स्वरादीत जसे होते पहिल्यापासून तसेच. आता व्यंजन बघू. बघा, शिफारस सबनीस यांनी 2022 ला एक शिफारस केली. क्षवज्ञ यांचा संयुक्त. हे बघा, या हा ठीक आहे, ते चुकलेलं थोडस. ओके, चला बघा, क्षवज्ञ. बघा तुम्ही म्हणाल सर तुम्ही मागं ती लिहिली त्याच्यात मी क्ष कुठंच लिहिलं नव्हतं. काय? क्ष आणि ज्ञ याला धरून खूप काही कन्फ्युजन होतं. संयुक्त व्यंजन, जोड अक्षर वगैरे वगैरे ह्या गोष्टी होते. मग 2022 ला काय झालं की आपल्या जे सबनीस आहे यांनी सांगितलं. यांनी काय सांगितलं बघा, यांनी काय सांगितलं की क्ष व ज्ञ ही व्यंजन नाहीयेत. ही व्यंजन नाहीयेत, ही फक्त व्यंजन नाहीयेत, तर ही जोडाक्षर आहे. कस काय हो सर, कस काय जोडाक्षर आहे? तर बघा, क्ष, आता मी इथे लिहून दाखवतो. क्ष, ठीक आहे, क्ष. तर हा क्ष हा जो शब्द आहे हा कशापासून येतो बघा, क आ प्लस श, क्ष. बघा हे एकत्र करा, हे उच्चार काय होतो बघा, क्ष, कक्ष, क्ष, क्ष. बरोबर आहे. आणि आता राहिलं ज्ञ, ज्ञ, ज्ञ. ओके, ज्ञ. आता ज्ञ मध्ये काय आहे बघा, द. ठीक आहे, पाय मोडून लिहायचे बरं, व्यंजन लक्षात ठेवा पोरांनो. कधी द प्लस न प्लस य प्लस अ. ठीक आहे. हा, अचा पाय मोडशाल, अ व्यंजन नाही तर मोडशाल त्या अचा पाय रे बाबा. हा, रिकाम नाही तर बास, मास्तर काय शिकवू लागलं, झालं धन्य आहे. मग आणि एवढ्या याच्यातून सरळ सेवेला तर नाही एवढं किचकट, पण कंबाईनला एवढ्या किचकट याच्यावरून संधी दिलेली असते. ते खालच्या तर पाय मोडलेले नाही राहत. आपल्या वाटतं बरोबर आहे ना, आपण त्याला टिक करून येतो, पण तेवढं जरी कळलं ना तर उत्तरातले 2-3 पर्याय निघून जातात बाजू. बरं चा बघा, द न य ज्ञ याला एकत्र करा, या 4 शब्दांना, या 4 वर्णांना एकत्र करा. बघा काय होतंय, काय होतंय रे, ज्ञ. आणि याला अक्षर, म्हणजे काय झालं, 2 अक्षरांचं बनून ते अक्षर बनतंय. 2 अक्षरांचं बनून ते अक्षर बनतंय. बरोबर आहे का रे? 2 अक्षरांचं बनून ते अक्षर बनतंय, हे आपल्याला कळलं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे. ओके, ओके. म्हणून ते जोडाक्षर. आणि मग सबनीस म्हणतात की 2022 मध्ये त्यांनी क्ष हे व्यंजन नसून ती जोडाक्षर आहे, आणि त्यांचा जरी आपण त्यांचा व्यंजनामध्ये फरक समावेश करतोय तर ती संयुक्त व्यंजने म्हणून समावेश केला गेला. त्यांचा काय, संयुक्त व्यंजने म्हणून त्यांचा समावेश केला गेला, जोडाक्षर म्हणून त्यांचा समावेश करण्यात आला व्यंजनामध्ये. मग ही व्यंजन काय झाली, हे व्यंजन किती झाली, +2 झाली, +2. मग कोणकोणते आलेले, क्ष आणि ज्ञ. बरोबर आहे. क्ष आणि ज्ञ. ओके, क्ष आणि ज्ञ हे 2 अक्षर आपण त्याच्यात टाकली, 2 व्यंजनात ती जोडली. सर तुम्ही आत्ता म्हणले व्यंजन नाही, मी काय म्हणतोय, ती जोडाक्षर आहे, ती जोडाक्षर आहे आणि ती संयुक्त व्यंजन आहे. 2 अक्षरांची म्हणून तयार होत आहेत, ती संयुक्त व्यंजन आहे, फक्त व्यंजन नाहीत. त्यामुळे त्यांना संयुक्त व्यंजन म्हटल्या जातं. विचारलं जाऊ शकतो मला संयुक्त व्यंजन कशाला म्हणल्या जात. चला पुढे जाऊयात, पुढे जाऊयात. मग एकूण संख्या किती झाली रे आता? आता संख्या झाली 52. आता संख्या झाली 52. जर आधुनिक वर्णमालेचं विचारलं तर 52 संख्या लक्षात ठेवा. पारंपरिक म्हटलं तर 48 ठेवा. सद्यस्थितीत म्हटलं तर 52 लक्षात ठेवा. आलं लक्षात? चल ओके. बघा आता
आता स्वरादी जे या स्वरादींमध्ये काहीच बदल झाला नाही, कधीच झाला नाही. ओके. हा, इन शॉर्ट तुम्हाला मी सांगतो फक्त बघा. आता या प्रकारे आपल्याला ठीक आहे मित्रांनो, आलं लक्षात? इथपर्यंत बघितलं. आता पुढच्या लेक्चरमध्ये बघू. नक्की कळवा काय वाटलं, कसं वाटलं लेक्चर. ठीक आहे, थांबूयात. जॉईन व्हा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.